तर खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकानं फक्त 150 कोटीच नव्हे तर 500 कोटी रुपये किमतीची जमीन हिबानामा करून घेतल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। शिवाय हिबानामा करताना कायदेशीर बाबींचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जलील यांचे सर्व आरोप सालार जंग वंशजाच्या वकिलानं फेटाळून लावलेत। फक्त रक्ताच्या नात्यातील लोकांनाच हिबानामा करून देता येतो असं मुस्लिम कायद्यात कुठेही नाही असं सालार जंग वंशजांचे वकील म्हणतात। शिवाय फक्त तोंडी हिबानामा केला तरी त्याची नोंद 7/12 आणि पीआर कार्ड वर करता येते असंही सालार जंग वंशजांच्या वकिलांनी स्पष्ट केलं। त्याच्यानंतर ब्लड रिलेशन मध्येच हा हिबानामा करता येतो असंही मोमेडियन लॉ मध्ये कुठेही नमूद नाही। आपल्याकडे मुल्ला अँड मुल्लाचे बुक्स अवेलेबल आहेत, मी सगळे इथे तुम्हाला त्या सेक्शन वाईज बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो। अकॉर्डिंग टू मुस्लिम लॉ हिबानामा नीड नॉट टू बी रजिस्टर्ड, म्हणजे एखादा हिबानामा नोंदणी करण्याची सुद्धा गरज नाही। तो हिबानामा नोटरी केला असेल किंवा तो हिबानामा तोंडी जरी असेल तरी त्याचा इफेक्ट 7/12 असेल किंवा पीआर कार्डवर घेता येतो। हे सगळे आरोप जे आहेत हे तथ्यहीन आरोप आहेत।